माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत। ओम नमः शिवाय। आज आहे महाशिवरात्र, त्याच्यामुळे मी विचार केला की आज एक उपासाचा पदार्थ दाखवावा। तर उपासाच्या भाजणीचं थालीपीठ खूप जण करतात, पण मी आज दाखवणार आहे ते आहे साबुदाण्याचं थालीपीठ, ज्याच्यामध्ये वरईचे तांदूळही नसतात, राजगिऱ्याचं पीठ पण नसतं। तर आपण फक्त कोणकोणत्या इन्ग्रेडियंट्सनी ते बनवणार आहे ते मी आता दाखवते। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे साबुदाणा, की जो मी या वाटीने एक वाटीभर साबुदाणा घेतला आणि याच्यामध्ये अंदाजन 2 थालीपीठं होतात। त्यानंतर मीठ, त्यानंतर तिखट, त्याच्यानंतर जिरेपूड, एक बटाटा आणि कोथिंबीर, मिरची आणि छोटासा आल्याचा तुकडा। तर हे तीन आपण चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि दाण्याचं कूट। बस इतके इन्ग्रेडियंट्स याच्यासाठी लागतात आणि याने खूपच स्वादिष्ट असं थालीपीठ तयार होतं, जे की साबुदाण्याचं थालीपीठ असतं प्युअरली। त्याच्यामध्ये दुसरे कोणतेही पीठं नसतात, पण ते लागतं तितकंच टेस्टी, कारण साबुदाण्याची खिचडी खूप लोकांना आवडते। त्याच्यामुळे हे थालीपीठही तसंच तितकंच स्वादिष्ट लागतं आणि हा एक चांगला ऑप्शन पण आहे खिचडीला। तर असं हे साबुदाण्याचं थालीपीठ आता आपण करूया। आता साबुदाणा, हे वाटण, बटाटा, शेंगदाणा पीठ आणि तिखट, जिरं, मीठ हे सगळं एकत्र करून घेतलं, छान मिक्स करून घेतलं। मग तव्याला छान तेल लावलं, तुम्ही तूपही लावू शकता। त्यानंतर सध्या गॅस बंदच होता, पहिले मी ते थालीपीठ तव्यावर छान थापून घेतलं। खूप जाडही ठेवायचं नाही, खूप पातळही नाही, आणि त्याला थोडे छिद्र करून त्याच्यात थोडं तेल घालून घेतलं आणि मग मी गॅस लावला आणि मग छानपैकी दोन्ही बाजूंनी ते थालीपीठ परतून घेतलं। अतिशय टेस्टी लागतं हे थालीपीठ आणि खूप लोक तिखट नाही घालत याच्यात, पण मी घालते, टेस्टला छान लागतं। आणि खूप लोक कोथिंबीरीचाही वापर करत नाही, पण आम्ही उपासाला कोथिंबीर खातो। तर असं हे थालीपीठ तयार झालं। हे साबुदाण्याचं थालीपीठ तयार झालं, जे काकडीच्या कोशिंबिरीबरोबर छान लागतं। ही दह्यातली काकडीची कोशिंबीर आहे, जी मी याच्याबरोबर खाण्यासाठी केली आहे, आणि हे उपासाचं लिंबाचं लोणचं आहे। तर यात हे जे कॉम्बिनेशन आहे खूप छान लागतं। आणि हे जे साबुदाण्याचं थालीपीठ आहे, हा साबुदाण्याच्या वड्यांना खूप चांगला पर्याय आहे। पदार्थ म्हणजे वस्तू पण जास्त लागत नाही आणि छान पदार्थ तयार होतो। आणि साबुदाण्याच्या वड्यांमध्ये तेल खूप लागतं आपल्याला, त्याच्यामुळे ते जास्त खाल्ल्या पण जात नाही। त्यापेक्षा हे पोटभरीचं पण होतं आणि आपल्याला टेस्टी पण होतं। तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतर कंटेंटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। परत एकदा ओम नमः शिवाय।